नमस्कार, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं माझ्या भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू। बेसनाचे लाडू आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत ज्यामध्ये आपल्याला बेसन भाजण्याची गरज पडणार नाहीये। तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगणार आहे लाडू बनवण्यासाठी, ज्यामुळे जो कोणी पहिल्यांदा जरी लाडू बनवणार असेल तर त्यांचे सुद्धा लाडू चुकणार नाहीये। परफेक्ट असं प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। साखरेचे परफेक्ट प्रमाण सांगणार आहे। तसेच चाचणी कशी बनवायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच बेसन कोणते घ्यायचे, साखर किती घ्यायची, बेसन किती घ्यायचे याचे अचूक प्रमाण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बेसनाचे लाडू बनवण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत। त्यातीलच एक पद्धत वापरून आज आपण हे लाडू बनवणार आहोत। ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकलेली होती आणि हे लाडू बरेच लहान मुलांना पण खूप जास्त आवडतात। चला तर मग सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी। कुकरचा एक डबा भरून मी इथे बेसन घेतलेला आहे। साधारण हे अर्धा किलो बेसन आहे। हरभऱ्याच्या डाळीचं हे बेसन दळून आणलेलं आहे। लाडू बनवत असताना नेहमी घरचंच बेसन घ्यायचं। जे पॅकेटचं बेसन येतं ते फार चिकट असतं, त्यामुळे ते बेसन वापरायचं नाही। बघा, या बेसनाचा आपण घट्ट असा उंडा भिजून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून उंडा भिजून घ्यायचा आहे आपल्याला। बघा, घट्ट असं मी पीठ भिजून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। थोडं तेल लावून मी उंड्याला 10 मिनिट झाकून ठेवते। 10 मिनिट झालेले आहे। आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। बघा, पुऱ्या जास्त पातळ नाही लाटायच्या आणि जास्त जाडही नाही लाटायच्या। आणि ह्या पुऱ्या लाटत असताना त्यांना तेलच लावायचं असते। तूप लावायचं किंवा तूपही लावू शकतो, फक्त पीठ लावायचं नाही। कारण पीठ लावल्यानंतर आपण जेव्हा तेलामध्ये ह्या पुऱ्या सोडतो तेव्हा काय होतं, त्या पुऱ्याचं जे पीठ लावलेलं असतं ते तेलामध्ये जाते आणि आपलं तेल पूर्ण खराब होते। बघा, अशा थोड्या मध्यम पुऱ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊ। तेल छान गरम झालेलं आहे। या तेलामध्ये ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। पुऱ्या तळत असताना गॅस थोडा कमीच राहू द्यायचा, मध्यम आचेवरती ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आपल्याला। पुऱ्या तळत असताना जास्त लालसरही त्या तळायच्या नाही आणि जास्त कच्च्याही ठेवायच्या नाही। जर आपण कच्च्या ठेवल्या तर बेसनाचा त्याच्यामध्ये चव येते आणि जर त्या जास्त तळल्या, लालसर अशा तळल्या, खूप जास्त लाल तळल्या तर तो बेसनाचा कडवटपणा येतो, जळकटपणा त्याच्यामध्ये उतरतो। त्यामुळे मध्यम सोनेरी रंगाच्या होईपर्यंत त्या पुऱ्या आपल्याला तळायच्या। पुऱ्याचा आकार कमी जास्त झाला तरी चालतो, फुगल्या नाही फुगल्या तरी चालतात। बघा, अशा पद्धतीने ह्या सर्व पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे। या सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे। आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर बनवून घ्यायची आहे। बघा, पुऱ्यांचा छान चुरा करून मी इथे घेतलेला आहे। ही राहिलेली पुरी मी दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून परत दळून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने पूर्ण पुऱ्यांचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे। बघू शकता, दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा मी अजून पुऱ्याचा चुरा करून घेतलेला आहे। हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेते। आता आपण चाचणी बनवून घेऊ। बघा, चाचणी बनवण्यासाठी ज्या भांड्याने आपण बेसन घेतलं होतं त्याच भांड्याने इथे साखर घेतलेली आहे मी। म्हणजे साधारण अर्धा किलो बेसन होते तर अर्धा किलो साखर इथे घेतलेली आहे आणि 3 ते 4 विलायच्या इथे घेतलेल्या आहे। आता एका पातेल्यामध्ये ही साखर टाकून घेते आणि याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून याची आपल्याला
एक तारी पाक असा करून घ्यायचा आहे. बघा पाक इथे शिजत आहे. 5 ते 7 मिनिट लागतात हा पाक बनवण्यासाठी. मध्ये मध्ये आपण एकदा चेक करून बघू झालेला आहे का. बघा बोटाला घेऊन मी चेक केलेला आहे, तर त्याचा असा तार बनत नाही आहे, याचा अर्थ हा आपला पाक तयार झालेला नाही आहे. याला अजून 3 ते 4 मिनिट आपण शिजून घेऊ. आता आपण चेक करू. बघा तार बनतोय का. बघू शकता तार म्हणजे असं त्याच्यामध्ये एक धागा निर्माण होतोय, याचा अर्थ हा पाक आपला तयार झालेला आहे. बघू शकता. आता हा आपला पाक लाडूसाठी तयार झालेला आहे. आता आपण जो पुऱ्यांचा चुरा करून घेतलेला होता त्यामध्ये हा पाक पूर्ण ओतून घ्यायचा. बघा मी हा सर्व पाक याच्यामध्ये ओतून घेत आहे. तुम्ही जर पहिल्यांदा हे लाडू बनवत असाल तर थोडा थोडा करून पाक त्याच्यामध्ये टाकला तरी चालते. बघा मी पूर्ण पाक त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून घेतले होते. हा पूर्ण पाक आपल्या लाडूमध्ये मुरलेला आहे आणि असं पूर्ण आपलं जे मिश्रण आहे ते ड्राय झालेलं आहे. तर हे लाडू बनवण्यास तयार आहे. बघा अशा पद्धतीने लाडू बनवून घेऊ. बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता आणि आवडीनुसार याच्यावर ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकता. बघा काही भागांमध्ये गोल लाडू बनवले जातात एकदम चेंडूसारखे, किंवा काही भागांमध्ये असे चपटे लाडू बनवले जातात. तुमच्या भागामध्ये कसे लाडू बनवले जातात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघा मी अशा पद्धतीने हे लाडू बनवून घेत आहे. मी तुम्हाला लाडू बनवत असताना बघा पहिली टिप्स सांगितली, पॅकेटचं बेसन घ्यायचं नाही. त्यानंतर पुऱ्या कशा तळायच्या हे सांगितलेलं आहे. त्यानंतर अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. जेवढं आपण बेसन घेतलेलं आहे तेवढीच साखर घ्यायची आहे आणि परफेक्ट पाक कसा बनवायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. थँक्यू.